हे गाईज गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आय होप की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल. कालचा ब्लॉग पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झाला आहे, जाऊन तुम्ही पाहू शकता. तर आजचा ब्लॉग थोडासा वेगळा असणार आहे. वेगळा म्हणजे काय, तर मला कमेंट्स आल्या होत्या सुरुवातीला की तुम्ही एडिट कसं करता, काय करता, ते थोडंसं दाखवा तुम्ही. तर आज त्याच्याबद्दल थोडंसं आपण जाणून घेऊया. आणि जर कोणाला शिकायचं असेल काय असेल तर एकदम इझी प्रोसेस आहे. जर तुम्ही तुमचं कोणतं काम करत असाल ते तुम्ही सोशली मांडायची इच्छा असेल तुमची तर एक बेसिक प्रोसेस आहे. तर ते आपण आज जाणून घेऊया. तर कशा पद्धतीने एडिट करतात का, नंतर कोणत्या ॲपमध्ये एडिट करतो मी, थंबनेलसाठी कोणते ॲप वापरतो, हे व्हिडिओच्या शेवटपर्यंत आपण जाणून घेणार आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर चला त्या प्रोसेसला सुरुवात करूया. तर गाईज हे आपलं वर्क स्टेशन आहे. इथे एडिटिंगचं मी काम करतो. तर लॅपटॉप चालू करू पहिल्यांदा, कारण की त्याच्यामध्ये डेटा आहे सुरुवातीला. मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो की कशा पद्धतीने मी डेटा रेकॉर्ड करतो, त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये डेटा घेतो. कारण की मोबाईलवरती तर शक्य नाही, त्याच्यामुळे एडिटिंग लॅपटॉपमध्येच मी करतो. तर लॅपटॉप सुरुवातीला चालू करू आपण आणि त्याच्यानंतर काय असेल तर चालू होईपर्यंत चालू. तर हे बघू शकता, हा टेबल आहे. हेडफोन एडिटिंगसाठी वापरतो. त्याचबरोबर नोटबुक आहे ज्याच्यामध्ये मी नोट डाऊन करतो पॉईंट जे महत्त्वाचे असतात, कारण की काही वेळा लक्षात राहत नाहीत आपल्या, त्यासाठी मी नोट डाऊन करतो. त्याचबरोबर जे बुक वाचायला चालू आहे ते बुक आहे 0 to 1 म्हणून आहे, चांगलं आहे. थोडंसं झालं वाचून झाल्यानंतर रिव्ह्यू करेल मी ह्याचा. त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि जर्नीमध्ये सहभागी व्हा. तर लॅपटॉप चालू झालेला आहे आपला. त्याच्या आधी थोडंसं मी सांगतो मी रेकॉर्ड कसं करतो, कारण की डेटा हा सेकंड पार्ट आहे. त्याच्या आधी रेकॉर्ड करणं महत्वाचं आहे. तर एक्झाम्पल दाखवतो. हा मोबाईल आहे, तर मी सेल्फी कॅमेराने नाही रेकॉर्ड करत. सुरुवातीला करत होतो, पण आता मी बॅक कॅमेराने करतो. असा मोबाईल पकडतो उलटा, बघू शकता तुम्ही, जे की कॅमेरे माझ्याकडे असतात आणि स्क्रीन समोर असते. कारण की यांना काय होतं, मागचे कॅमेरे असतात ते क्वालिटी देतात चांगली, जास्त MP असतात ॲज कम्पेअर टू सेल्फीवाला कॅमेरा. कारण की सेल्फीत घेतलं तर त्याला सेन्सर नसतात जास्त, बाकी जे महाग कॅमेराला सेन्सर असतात वगैरे, स्टेबिलायझेशन जास्त असतं. त्यासाठी बॅक कॅमेरा यूज करतो. आणि इकडे बघू शकताय, हा कॅमेरा मी असं पकडतो जे की तुम्हाला दिसत असेल. आणि त्याच्यामुळे काय होतं, व्हिडिओची क्वालिटी चांगली होते, स्टेबिलायझेशन मिळतं. तर आता रेकॉर्ड झाला, आपण कंटेंट रेकॉर्ड केला, तर तो मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये मी घेतो. तर आता ती पुढची प्रोसेस बघू आपण. तर बघू शकता समोर लॅपटॉप चालू झाला आहे. त्याच्या आधी हा बघू शकता सॅमसंगचा A7 आहे, जो की मी खूप म्हणजे स्टार्टिंगला यूज करत होतो. ह्याच्यामध्ये भरपूर एडिटिंग केलेली आहे आणि ह्याच्या थ्रू मी माझा चॅनल मॉनिटाईज केला होता एक यूट्यूबचा, जो की क्रिकेट स्टेटस मी टाकत होतो. पण काही कारणास्तव तो डिलीट झाला, म्हणजे स्ट्राईक आले, तुम्हाला माहीत असतील. तर हे बघू शकताय. तर आता मोबाईलमधला डेटा घ्यायचा आपल्याला. तर मी काय करू, लोकल सेंड म्हणून ॲप आहे, जे की iOS टू विंडो हे आपल्याला डेटा घ्यायला सोपं आहे, म्हणजे आहे या क्वालिटीला येतो. तर ह्याच्या थ्रू मी डेटा घेतो. त्याच्यानंतर PC मध्ये गेल्यानंतर व्हॉल्यूम ईमध्ये गेल्यानंतर असे मी हे केलेले आहेत फोल्डर वेगवेगळे, जे की बघू शकता तुम्ही, दिसतं इथं तुम्हाला. एक सेकंड, ऑल ब्लॉग्स म्हणजे जे एडिट झालेले आहेत त्यांचे. त्यानंतर न्यू फोल्डर म्हणून आहे, त्याच्यामध्ये थोडंसं रिलेटेड कंटेंट असतो. न्यू फोल्डर हा आता थोडंसं ते थोडं काम होतं पर्सनल, त्यासाठी घेतलेलं आहे. न्यू रोल म्हणजे बघू शकता, हे आबावाला रोल केलेला होता मी, त्यासाठी हा फोल्डर तयार केलेला आहे, जे की मी इंस्टाग्रामवरती टाकतो. बाकी ब्लॉगचं रॉ मटेरियल म्हणजे एकदम रफवालं, जे की एडिट करायच्या आधीचं मटेरियल असते. त्याच्यानंतर मग जे पाहिजे ते आपल्याला मी इथं घेतो. त्याच्यानंतर मग एडिटिंग ॲपमध्ये जाऊ. त्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो आबावाला रोल केलेला, न्यू रोल म्हणून आहे इथं. थोडंसं तुम्हाला दाखवतो, तुम्ही इंस्टाग्रामवरती बघू शकता. एक विचारू बा, विचार घे काय म्हणतो. बघा ना, आजकाल शेतीकडे सगळेजण पाठ फिरवत आहेत, प्रत्येकाला तर समथिंग लाईक दॅट असे 2 रोल केलेले आहेत, म्हणजे आजोबा आणि तरुण मुलगा रवी, आणि आजोबा म्हणजे आबा, असे 2 रोल केलेले आहेत. तर ते तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहिले नसेल तर यूट्यूबवरती येते 1-2 दिवसामध्ये मी टाकणार आहे. तर यूट्यूबवरती सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर आता डेटा घेतला आपण, जे की तुम्ही बघितलं असेल, लोकल सेंड नावाचं ॲप आहे. मग त्याच्या थ्रू आपण सिलेक्ट करून मोबाईलमधून लॅपटॉपमध्ये घेतला. मग लॅपटॉपमध्ये घेतल्यानंतर आला ह्या फोल्डरमध्ये आला, हे आपला रो डेटा आहे सगळं. तर आता आपल्याला ब्लॉग एडिट करायचा. मी PS1 वापरतो, प्रीमियर प्रो,
जर जास्त आपल्याला सिनेमॅटिक करायचं असेल तर PS वापरतो, नाहीतर मग बेसिक असेल तर कॅपकटचं व्हर्जन आहे माझ्याकडे एक, जे की सध्या इंडियामध्ये बॅन आहे. पण गुगलवरती जर सर्च केलं VPN वगैरे लावून तर तुम्हाला ते मिळून जाईल. तर ते ओपन व्हायला थोडंसं टाईम घेतं. बघू शकता हे आता ही प्रोजेक्ट दिसतात तुम्हाला, हे सर्व मी एडिट केलेलं आहे ऑलरेडी आधी. तर आता क्रिएट न्यू प्रोजेक्ट म्हणायचं. मग सुरुवातीला पद्धतीने इंटरफेस येतो. मग त्याच्यानंतर आपल्याला इथं बघू शकता बरेचसे ऑप्शन आहेत, मी तुम्हाला दाखवतो एकच सेकंद. तर इथं बघू शकताय इम्पोर्ट म्हणून आहे, ज्याच्या थ्रू आपण व्हिडिओ आपले इम्पोर्ट करतो. त्यानंतर ऑडिओ, टेक्स्ट, स्टिकर, इफेक्ट असे ट्रान्झॅक्शन इफेक्ट लावायचे असतील तर हे ऑप्शन आहेत वरचे आपल्याला, तुम्ही इथं बघू शकताय. त्यानंतर इकडं इम्पोर्ट म्हणजे त्यांच्या थ्रू इम्पोर्ट करायचं असेल त्यांच्या कॅपकटच्या सर्व्हर थ्रू, तर ते ऑप्शन आहेत आपल्याला. तर इथे इम्पोर्ट करूया आपला जो डेटा आहे तो. आता इम्पोर्टवरती क्लिक करायचं. मग याच्यानंतर इथं ऑप्शन येतात. मग आपला कोणत्या फोल्डरमध्ये डेटा आपण सेव्ह केलेला आहे, तर ब्लॉगवाल्या, तर तो क्लिक करायचा. मग त्याच्यामधले सर्व आपल्याला क्लिप्स भेटून जातील. मग ते इम्पोर्ट करायचे इथं. तर बघू शकताय अशा पद्धतीने इथे इम्पोर्ट झालेलं आहे. मग ते आपल्याला इथं ड्रॅग करायचे आहेत, जे की इथं एडिटिंग करू शकतो आपण. इथं फक्त आपल्याला दिसतं आपलं मटेरियल कोणतं आहे, क्लिप्स कोणते आहेत. त्या जर एडिट करायचे असेल तर अशा इथं ड्रॅग करून घ्यायच्या. ड्रॅग केल्यानंतर मग इथे येतात सर्व. तर हे सोडून द्या, हे रीलसाठी थोडंसं मी डाउनलोड केलं होतं ते दिसते, तर ते आपण पहिल्यांदा डिलीट करून घेऊया, त्याचा यूज नाही आहे काय ब्लॉगमध्ये. तर आता अशा पद्धतीने इंटरफेस येतो, जे की इथं रॉ मटेरियल आपलं, त्यानंतर एडिटिंगसाठी इथं, आणि इथं आपण काय एडिट करतो ते हे वाल्या पोर्शनमध्ये आपल्याला दिसलं. तर आपला यूट्यूबचा रेशो काय आहे ते सिलेक्ट करूया पहिल्यांदा. 16:9 आहे, आणि इंस्टाग्राम रीलचा बघूया 9:16 आहे. तर यूट्यूबसाठी आपला जो रेशो आहे तो सिलेक्ट करून घेऊया. तर आपण ज्या क्लिप घेतलेल्या आहेत त्या प्रॉपरली नसतात, अशा उभ्या असतात आडव्या, रेशो त्यांचा व्यवस्थित नसतो. तर एडिट करताना आपण त्या पद्धतीने एडिट करायचं. तर तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल तर कालचा ब्लॉग तुम्हाला अजून एकदा मी एडिट करून दाखवतो. तर ज्या आपल्या रँडम क्लिप असतात त्या डिलीट करून घ्यायच्या, ज्या की नको आहेत आपल्याला. तर ही वाले आपल्याला नको आहे, तर इथं ऑप्शन असतो डिलीट, तर डिलीट करून घ्यायची. 1 मिनटं काय थोडंसं ब्लर होतं आहे, आता क्लिअर आहे. तर आता बघू शकताय. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग सुरू करण्याआधी आय होप की तुम्ही कालचा ब्लॉग पाहिला असेल. जर पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड झालेला आहे तो. तर ही सुरुवात आहे, आणि मी क्लिप घेताना तर अशा घेतो की जास्त करून आपल्याला एडिटिंगचं काम नाही राहिलं पाहिजे. तर एंडिंगला फक्त एडिटिंग करावं लागतं, जे कट करावं लागतं. आता बघू शकताय तुम्ही. बाकी मग हे झाल्यानंतर आपल्या ज्या टास्क आहेत सर्चिंगचे ते करायला घेऊ आपण. मग हे जे कॅमेरा फिरलेला दिसते तुम्हाला ते आपल्याला पार्ट नको आहे. मग ते करण्यासाठी काय करायचं, ह्या क्लिपवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आता बघू शकताय आपण इथं आपलं सेंटेन्स संपतंय. थोडंसं झूम इन करायचं क्लिपला. त्यानंतर इथं बघू शकताय खाली तुम्हाला जे बार दिसत असतील ह्याचे, हे वाले, ते जिथं फ्लॅट होत आहेत तर आपलं सेंटेन्स संपलं आहे ओळखायचं. मग ते संपलं, ते आपल्याला पार्ट नको आहे. मग हे क्लिक केलं, इथं बघू शकताय डिलीटवाला ऑप्शन येते. मग त्याच्यावरती आपण क्लिक करणार. डिलीट केलं की हा वाला पोर्शन डिलीट झाला. तर आता पुढची जी क्लिप आहे ती बघू शकताय आपल्या रेशोला मॅच होत नाही. तर ती काय करायचं, पहिल्यांदा मॅच करून घ्यायची. क्लिपवरती क्लिक केलं, त्याच्यानंतर इथं बघू शकता असं रोटेशनवालं येते, ते फिरवून घ्यायचं आपल्या ॲडजस्टनुसार, आणि त्याच्यानंतर झूम इन करून फीडमध्ये बसवायचं. त्याला फीड झालं की आता बघू शकताय. तर गाईज बघू शकता मोटर चालू झालेली आहे. तर आता आपण हा जो आपला ऑर्गॅनिक भाजीपाल्याचा प्लॉट आहे त्याला पाणी सोडूया. इथं जास्त मी एडिटिंगचं काम ठेवलेत नसल्यामुळे तुम्हाला बघू शकता मी दाखवतो. तरी शेवटला फक्त एडिटिंग आपल्याला करावं लागतं. थोडं झूम आउट करतो मी. तर आता इथं बघू शकताय फक्त कॅमेरा जिथं फिरतोय ते मला एडिट करावं लागतं, कारण की मी बोलताना पण एकदम ॲक्युरेट बोलतो, म्हणजे जास्त चुकवत नाही सेंटेन्समध्ये. कारण की जर चुकलं तर ते एडिटिंगमध्ये खूप टाईम टेकिंग प्रोसेस आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, ब्लॉग घेतानाच अशा पद्धतीने घ्यायचे की जास्त एडिटिंग नाही करता आली पाहिजे. कारण की आपल्याला शेतातले जे टास्क असतात ते करून हे करायचं आहे, मग त्याला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचं आहे. मग ते करत असताना मी तेवढ्या टाईममध्ये ते बोलतो आणि तेवढंच घेतो, कारण की एडिटिंगला जास्त टाईम नाही घ्यायला पाहिजे आपल्याला. त्यासाठी आता बघू शकताय लास्टचा पार्ट आहे तो आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे. आता बघू शकताय समोर ते काम करत राहा, यश नक्कीच आपला असणार. आता इथं कॅमेरा फिरतोय, जे की मी कॅमेरा बंद करण्यासाठी फिरवतोय, तर तो
पार्ट आपल्याला नको आहे तर इथं ऑप्शन असतात डिलीट राईटवाला पोर्शन, डिलीट लेफ्टवाला पोर्शन. इथं बघू शकताय, इथं तुम्हाला दिसत असेल डिलीट लेफ्टवाला, डिलीट राईटवाला. आणि इथं बघू शकता हा एक ऑप्शन आहे स्प्लिट म्हणून. जर आपल्याला कोणती क्लिप मधून 2 भाग करायचे असतील तर स्प्लिटवाला ऑप्शन वापरायचा. त्यानंतर डिलीट म्हणून आहे. आणि बाकीचे जे आहेत ॲड मार्क, म्हणजे जास्त काय त्याचा ब्लॉगमध्ये यूज होत नाही. जर रील बनवत असेल तर त्याचा यूज होतो. तर आपल्याला आता हा राईटवाला पोर्शन नको आहे तर आपण काय करूया, हा डिलीट करून टाकूया. आता बघू शकता हां डिलीट झाला. तर आता पुढची क्लिप लगेच चालू होते. तर अशा पद्धतीने सर्व क्लिपला मी करून घेतो. जे की शेवटचे पार्ट आहेत ते फक्त डिलीट करतो अशा पद्धतीने. इथून थोडं झूम आउट करतो. हां तर बघू शकता. तर त्याच्यानंतर हां आता हे तर तुम्हाला समजून जाईल. आता मी बघा तुम्ही आधी मी स्टँडवरची मोबाईल फिक्स केला आणि त्याच्यानंतर खोऱ्या आणि आपलं जे कुदळ आहे ते घेऊन गेलो. उभं राहायला थोडा त्रास होत होता मला. हां आता इथनं ब्लॉग मला क्लिप चालू करायची. तर एवढा हा जो पोर्शन आहे तुम्ही बघू शकताय, हा वाला पोर्शन, तर मला तो नको आहे. तर मी काय करणार, तो डिलीट करणार. कारण की ॲक्युरेट पाहिजे ब्लॉग आपला. तर मी हा डिलीट करतोय. तर बघू शकता हा डिलीट झालेला आहे. आता चालू होताना कसं होणार बघा. डायरेक्टली जिथनं मी काम चालू करतोय तिथनं ब्लॉग चालू होणार. त्यासाठी तुम्हाला सुरुवातीचा आणि शेवटचा क्रॉप व्यवस्थित जमला पाहिजे. आता बघू शकता माझं इथं काम झालेलं आहे. त्याचा उपयोग खत म्हणून पण होणार आहे. तर पहिल्यांदा आपण थोडं मोकळं करून घेऊया. आता माझं क्लिप एंड झाली तर मला हा पार्ट नको आहे तर मी हा पार्ट डिलीट करणार. तर सेम तुम्ही अशा सगळ्या क्लिपचं करून घ्यायचं. मग सगळ्या क्लिपचं करून झाल्यानंतर एक सेकंड, हां सगळ्या क्लिपचं असं करून झाल्यानंतर मी एंडिंगला फक्त काय करतो, जुना जो प्रोजेक्ट आहे माझा मी क्रिएट केलेला एखादा ब्लॉग घेतो. आता हुरडावाला ब्लॉग असेल कशासाठी घेतो मी सांगतो तुम्हाला. मी एक आळस केलेला आहे थोडासा, जे की एंडिंगला तर मी थँक्यू फॉर वॉचिंग दिस ब्लॉग असं तसं येते ना, ते वाली क्लिप मी सेपरेटली तयार केलेली नाही. त्याच्यामुळं मला ते करावं लागते. तर समोर बघू शकता आता तो ब्लॉग आपण इम्पोर्ट केलेला आहे. तर काय मला इम्पोर्ट करायचं असतं फक्त हे छोटीवाली क्लिप, ही बघ थँक्स फॉर वॉचिंग. आता ही वाली क्लिप मला घ्यायची आहे. हां ही वाली मला क्लिप घ्यायची असल्यामुळे मी प्रत्येक वेळेस ब्लॉग इम्पोर्ट करतोय. हा थोडासा माझ्यामुळं हलगर्जीपणा झालेला आहे, पण ठीक आहे आता झालं. आता हे बघू शकताय, आता एंडिंग बघू शकताय तुम्ही, ही एंडिंग झाली. त्याच्यानंतर इथं एक्सपोर्ट म्हणून ऑप्शन असतो. तर आपलं इथं बघू शकता असे ऑप्शन येतात. आता नेम काय द्यायचं आपल्याला, तर नेम काय द्यायचं, आता ट्रायल, मी ट्रायल घेतलेला आहे इथं. हां ट्रायल म्हणून दिलेला आहे. तर एक मिनिट, थोडंसं ब्लरचा प्रॉब्लेम. हां ठीक आहे. तर आता एक्सपोर्ट टू कोणता फोल्डर पाहिजे त्या फोल्डरमध्ये आपण सेव्ह करायचं. आता मला व्हॉल्यूम ईमध्ये मी ऑल ब्लॉग म्हणून फोल्डर सेव्ह केलं आहे, त्याच्यावर सिलेक्ट करायचं. आणि आता रिझोल्युशन बघू शकता तुम्ही, 1180 पाहिजे की तुम्हाला 420 पाहिजे, 720 पाहिजे, का 2K का 4K. तर मी प्रत्येक ब्लॉग 4K मध्ये करतोय. सॉरी गाईज थोडंसं ब्लरचा प्रॉब्लेम. हां तर 4K मध्ये करतोय. आणि फ्रेम रेट आहे हा ठेवायचा आहे. जास्त फ्रेम रेट केला तर साईज वाढते. 3.41 GB झाला इथं बघू शकताय तुम्ही. 60 FPS ठेवलं तर मी 30 FPS ठीक आहे त्याच्यावर ठेवतो. आणि बघू शकता 1.27 GB झाला आहे. बाकीचं जास्त काही करायचं नाही आपल्याला. तर ड्युरेशन 15 मिनिट आणि साईज अबाउट 1.87 GB. हा ठीक आहे. तर 4K मध्ये झालेला आहे. नेम दिलेला आहे ट्रायल. तर आता हे एक्सपोर्ट करून घेऊ आपण. गाईस आपण थंबनेल कसा बनवतो तर इथं बघू शकता तुम्हाला कॅनवा ॲप दिसत असेल. तर कॅनवा ॲप थ्रू आपण बनवतो, पण मी ॲप यूज करत नाही, मी वेबवरती वापरतो. तर थोडंसं याच्यावरती जाऊन आपण थंबनेल बनवतो. तर स्टार्ट डिझायनिंग यूट्यूब थंबनेल त्याच्यावरती क्लिक करायचं. आणि त्याच्यानंतर अशा पद्धतीचा एक इंटरफेस तुमच्यासमोर येईल, ओपन दिस डिझाईन इन कॅनवा ॲप. तर मी वेबवरतीच वापरतो, नो थँक्स. तर इथं डिझाईन आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, जे की तुम्ही फ्रीली पण वापरू शकता आणि पेडवाले पण आहेत. पेडवाले इथं बघू शकता, प्रोवालं तुम्हाला दिसेल इथं. तर आपण फ्रीवाले वापरायचं. तर आता एखादी डिझाईन मी तुम्हाला वापरून दाखवतो. इथं आता बघू शकताय ही वाली डिझाईन आहे. तर इथं अपलोड्स म्हणून ऑप्शन आहे. असं इलेमेंट्समध्ये तुम्ही अशा पद्धतीचं वापरू शकता.
जे की तुम्हाला हायलाईट करायचं असेल एखादं नाव तर आपण हे वापरतो. त्याचबरोबर ब्रँड आहे ते काय आपल्याला यूजमध्ये नाही. अपलोड म्हणजे काय तर आपण जे थंबनेलसाठी फोटो वापरणार आहे ते फोटो इथं सगळे येतात. त्याचबरोबर ड्रॉ असेल तुम्हाला काय हाताने लिहायचं असेल स्वतः तर त्यासाठी हे आहे. बाकी प्रोजेक्ट्स वगैरे असे बरेच ऑप्शन आहेत जे की आपल्याला जास्त यूजमध्ये नाहीत आहेत. तर आपल्याला अपलोडमध्ये जायचं आहे आणि एखादा आता उसावरचा थंबनेल आहे तर आता इथं बघू शकताय मी हे फोटो काढतो ब्लॉग घेत असताना. तर समोर बघू शकता आता हे आपण इम्पोर्ट करूया इथं. हां तर इथं आपण नंतर हे अशा पद्धतीने द्यायचं. तर मी एक नाव देतो शुगर केन कल्टिवेशन हां अशा पद्धतीने. सॉरी थोडी स्पेलिंग मिस्टेक झाली ते समजून घ्या तुम्ही. आता शुगर केन कल्टिवेशन म्हणून आहे. तर इथं अशा पद्धतीने घ्यायचं आणि मग तुमचं काय आहे इथं मी ॲन इंजिनियर ऑन मिशन वगैरे काय काय टाकतो. त्याच्यानंतर झालं अशा पद्धतीत थंबनेल तयार होतं. त्याच्यानंतर शेअरवरती जायचं आणि ते डाउनलोड करायचं आणि PNG आणि JPG म्हणून 2 ऑप्शन येतात. जर आपण JPG निवडलं तर त्याची साईज कमी होते आणि यूट्यूबसाठी साईज आहे ती 2 MB आतली लागते. त्यासाठी आपण JPG निवडायचं. PNGमध्ये कधी कधी साईज जास्त होती त्याची. तर JPG केलं डाउनलोड म्हणायचं. तर इथं बघू शकता डाउनलोडिंग म्हणते. तर इथं डाउनलोडला पडतं नंतर ते डाउनलोड कंप्लीट झालेलं आहे. त्याच्यानंतर ती पुढची प्रोसेस आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहतो. अशा पद्धतीने छोटीशी प्रोसेस आहे, जास्त टाईम टेकिंग नाही. जर तुम्ही क्लिप जर व्यवस्थित पद्धतीने घेतल्या जे की उगीच किती तर लांबवत क्लिप गेलं आहे त्याचा काही उपयोग नसतो. एडिटिंगमध्ये टाईम जातो. जर तुम्ही करण्यासाठी इच्छुक असाल तुम्ही जे करताय ते फक्त अपलोड करत राहायचं आहे आपल्याला आणि त्याचे फायदे आहेत ते तुम्ही अपलोड करत राहिल्यानंतर तुम्हाला हळूहळू कळतीलच. माझा उद्देश आहे तो मी साध्य करतोय. म्हणजे आपल्याला कनेक्ट व्हायचं लोकांसोबत, चांगले लोक आपल्यासोबत जोडायचे आहेत आणि हेच मला पाहिजे, बाकी काही नाही पाहिजे. आणि मी चांगल्या लोकांसोबत खूप चांगल्या लोकांसोबत जोडले गेलो आहे आत्तापर्यंत आणि मी त्यांचा मनापासून आभारी आहे जे की आत्तापर्यंत सपोर्ट करतायत. जे की माझ्यापेक्षा वयानं मोठे असतील छोटे असतील ते सुद्धा खूप 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 चांगले आहेत आणि निस्वार्थीपणे ते आपल्याला हे करतात. तर अजून काय पाहिजे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये. जर एवढे चांगले माणसं जर ओळख नसताना भेटत असतील तर खरंच एक आपलं भाग्यच म्हणावं लागेल हे. तर एक छोटीशी प्रोसेस होती, तुम्ही शिकला असाल तर तुम्हाला पाहिजे असेल लिंक मी कशा पद्धतीने डाउनलोड केलं काय तर ते कमेंट करू शकता. मी तुम्हाला तिथं कमेंटमध्ये लिंक किंवा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल. जर खरंच तुमची इच्छा असेल ते ॲप पाहिजे असेल किंवा एडिटिंग शिकायचं असेल तर खाली कमेंट करा. नक्कीच आपण त्याच्यावरचा एक डिटेलमधला अजून एक व्हिडिओ बनवू. पण मला ह्याच्या आधी व्हिडिओवर कमेंट आले होते की बाबा तुम्ही सांगा कशा पद्धतीने एडिट करता. तर एक सोपी प्रोसेस मी सांगितलेली आहे, जास्त काही किचकट नाही. कारण की यूट्यूबवरती बघायला गेलं तर बाकी बरेचसे लॉंग 1-2 तासाचे व्हिडिओ आहेत ते काय आपल्याला जास्त करत बसत नाही. व्लॉगिंगला जास्त काही लागत नाही. रीलला थोडाफार टाईम लागतो. रील कारण की बीट्सवरती ते मॅच करावं लागतं आपल्याला आणि बीट्स जर नाही मॅच झालं तर बघणार जे ऑडियन्स आहे ते बघत नाही त्यांना. आणि छोटे 15 सेकंदामध्ये खूप काही करावं लागतं. त्याच्यामुळे थोडंसं टाईम टेकिंग आहे पण एडिटिंग जमत असल्यामुळे तेही इझी आहे. तर अशा पद्धतीने एडिटिंग होतं तुम्ही बघितलं. तर बाकी जर अजून तुम्हाला काही ह्याच्या संदर्भात पाहिजे असेल तर अवश्य तुम्ही कमेंट करा. आपण त्याच्यावरचा इन डिटेल एकदम ग्राउंड लेवल व्हिडिओ बनवू. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार आहे. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू. तर आता आपल्याला पहिल्यांदा व्लॉग एडिट झालेला आहे त्याच्यानंतर थोडंसं रीलचं काम आहे ते आपण करून घेऊया.